नमस्कार, राजकीय दर्शन सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सोमय्यांच्या कारमध्ये सापडले साड्या आणि पैसे, नेमकं काय आहे कारण, प्रकरण जाणून घेऊया। शिवसेना आणि सोमय्यांचा आरोप प्रत्यारोप फेरी झडतात। मुलुंडमध्ये काल रात्री मोठा राडा होता राहिला, कारण सोमय्यांचा मुलगा नीलच्या गाडीत साड्या आणि पैसे पकडल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे, जो पोलिसांनी फेटाळून लावला। सोमय्या मातोश्रीचा वाद आता कुठल्याही क्षणी राड्यात रूपांतरित होतो की काय अशी स्थिती आहे, कारण सोमय्यांचा मुलगा नील हा मुलुंडमधून निवडणूक लढवतोय। मुलुंडच्या पोलीस ठाण्यातील गर्दी स्फोटक झाली, स्वतः किरीट सोमय्या तिथून पळून गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे। पोलिसांच्या तपासात सोमय्यांच्या गाडीत ना साड्या निघाल्या ना पैसे, शिवसेनेच्या आरोपातील फक्त हवा निघालेली दिसून आली। सोमय्या आणि शिवसेना नेते एकमेकांच्या संपत्तीकडे, काळे धंदे, घोटाळे यावर आरोप प्रत्यारोप करतात। त्यांची खरंच एकदा चौकशी व्हावीच अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त केली जाते। फक्त अशा उखाळा पाखाळा काढणारे नंतर सत्तेसाठी एकत्र येताना दिसले तर मुंबईकर काय करतील असा मोठा प्रश्न जनतेसमोर उभा राहतो आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 19 फेब्रुवारीला ड्राय डे जाहीर करण्याची मागणी मुंबई हायकोर्टाने रद्द केली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 19 फेब्रुवारीला ड्राय डे जाहीर करण्याची मागणी मुंबई हायकोर्टाने रद्द केली। 20 ते 23 फेब्रुवारीला निकाल लागेपर्यंत ड्राय डे कायम असणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर दारू वाटपाचा प्रकार घडत असल्यामुळे 19 फेब्रुवारीपासून दारूबंदी करावी अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती। आज हायकोर्टाने यावर निकाल देत 19 फेब्रुवारीला ड्राय डे रद्द केलाय। दुसऱ्या दिवसापासून ड्राय डे असणार आहे। त्यानुसार 20 आणि 21 तारखेला ड्राय डे कायम आहे। निकालाच्या दिवशी म्हणजे 23 तारखेला 5 वाजेपर्यंत ड्राय डे असणार आहे। राज्यात होत असलेल्या जिल्हा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान भरारी पथक गाड्यांची चौकशी करताना दिसून येत आहे। त्यातच आज बारामतीत माजी मुख्यमंत्री अजित पवारांची गाडी अडवण्यात आली। राज्यात होत असलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून गाड्यांची चौकशी सुरू आहे। बारामतीत माजी मुख्यमंत्री अजित पवारांची गाडी तपासण्यात आली, मात्र यावेळी ही तपासणी होती की फक्त भरारी पथकाची भेट हेच कळलं नाही। पवारांच्या गाडीत काही संशयास्पद न आढळल्यामुळे त्यांची गाडी सोडण्यात आली। यानंतर बातमी आहे औरंगाबादमधून। औरंगाबादमध्ये किसान कोटक्स या कापसाच्या कंपनीला आग लागलेली दिसून येते। औरंगाबाद मधल्या किसान कोटक्स या कापसाच्या जिनिंगला आग लागली आहे। गंगापूर शहराजवळील या जिनिंगला ही मोठी आग लागल्यामुळे सध्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत। आगीचं कारण अद्यापपर्यंत समजू शकत नाही आहे, परंतु लाखो रुपयाचं नुकसान झालेलं प्रथमदर्शनीय पोलिसांकडून कळाले आहे।